तुम्हाला माहिती आहे का, लग्नाच्या पंक्तीत जशी मिळते का नाही, सुगंधित, दाटसर आणि ताज्या मसाल्यातली मस्त चमचमीत भाजी. ही भाजी ना तुम्ही अगदी घरामध्ये ना ताजा मसाला करून सुद्धा आरामात करू शकता आणि सुगंधसुद्धा अगदी तसाच येतो. ही भाजी बनवत असताना काही टिप आणि ट्रिक सांगितल्यात मी इथं. तर कांदा आणि वांगं काळं पडू नये ना, तर त्यासाठी ना पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालून ठेवायचं. त्याच्यामुळे ना कांदा आणि बटाटा अजिबात काळा पडत नाही. आणि इथं जे मी कच्चे मसाले घातलेले, तर या मसाल्याची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन आरामात मध्ये मिळून जाईल. खूप भारी आणि खूप टेस्टी झाली ही भाजी. अगदी आचारी पद्धतीने केलेली आहे. आणि यामध्ये जो मसाला वापरला आहे ना मी, घाटी मसाला, त्याच्यामुळे ना या भाजीची चव अगदी अफलातून होती. करायला इतकी स्वादी आणि सोपी ही भाजी आहे. या अगोदर जर तुम्ही ही भाजी केली नसेल ना, तर या पद्धतीने ना नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.